गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वर गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ध्यानमूलं गुरुर्मूर्ति पूजामूलं गुरुपदं मंत्रमूलं गुरुवाक्यम्। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव। हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। कुंडली कवरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय। शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय। सच्चिदानंद श्रीपाद भगवान की जय। सच्चिदानंद रामदास भगवान की जय। अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय। बोलो रे भाई सब संतन की जय। ब्रह्मा आदी देवांचा पराभव झाल्यामुळे कामदेवाला गर्व झाला आणि तो भगवंताशी युद्ध करण्यास आला। भगवंताने त्याला हरविले। ही रासक्रीडा कामाच्या पराभवाच्या हेतूनेच केली आहे। श्रीकृष्ण तर शरीराने गोपींबरोबर विहार करीत होते, पण त्यांचे मन मात्र अगदी निर्विकार होते। वनात कुण्या वृक्षाखाली एकांतात बसून समाधिस्थ होणे, संयम पाळणे, काम जिंकणे ही काही विशेष गोष्ट नव्हे, परंतु कृष्णाने तर अगणित स्त्रियांशी विहार करून कामाचा पराभव केला। कामदेवाने आपले धनुष्यबाण फेकून दिले आणि तो श्रीकृष्णाला शरण गेला। यामुळेच कृष्णाचे एक नाव मदन मोहन पडले। श्रीकृष्ण तर योगयोगेश्वर आहे। कामाने प्राय सर्वांनाच हरवले होते, म्हणून त्याला गर्व चढणे साहजिक होते। रासक्रीडेत भगवंताने त्याचा गर्वहरण केला। देवी भागवतात व्यास लिहितात की एकदा तेही कामाधीन झाले होते। म्हणजे व्यास महाराज म्हणतात की स्वतः मीही एकदा कामाधीन झालो होतो। पराशर ऋषीने अगणित वर्ष तपश्चर्या केली। ते एकदा यमुना पार करीत होते, तेव्हा नाव चालविणारी नावाड्याची मुलगी मत्स्यगंधा हिचे सौंदर्य पाहून ते मोहित झाले व त्यांनी तिचा हात धरला। ती मुलगी म्हणाली, कुठे तुमच्यासारखे पवित्र ब्राह्मण व कुठे माझ्यासारखी शूद्र कन्या, पण काम कधी जातपात पाहत असतो का? ऋषीने कामेच्छा व्यक्त केली। मत्स्यगंधा म्हणाली, महाराज, ही दिवसाची वेळ आहे, सर्व लोक आपल्याला पाहतील, दिवसा असे कर्म निषिद्ध आहे। तेव्हा पराशर ऋषीने आपल्या तपोबलाने अंधकाराचे ढग निर्माण करून सूर्याला झाकले। जिकडे तिकडे अंधकार पसरला। पराशर ऋषी सूर्याला तर झाकू शकले, पण आपली काम वासना संयमित करू शकले नाहीत। कामाला जिंकणे फार कठीण आहे। जो कामाधीन होऊन त्याचा मार खातो तो साधारण जीव होय। जो कामाला मारून स्वत्वाला अधीन करतो तो ईश्वर होय। या रास क्रीडेचे चिंतन केल्याने काम वासना नष्ट होते। या क्रीडेत जीव व ईश्वर यांच्या ऐक्याचे निरूपण आहे। हे ऐक्य उच्च दर्जाचे असते। प्रेमाचा आरंभ द्वैतात होतो व अंत अद्वैतात।
श्री महाप्रभूजी म्हणतात, रासक्रीडा तर भागवताचे फल होय, जीव व ईश्वराचे ऐके हेच ते फळ. भागवताचा उद्देश आहे ईश्वराचे जीवन दाखविणे व त्याची प्राप्ती करून घेणे. रासक्रीडेत शुकाचार्यांनी कोणत्याही गोपीचा नामनिर्देश केला नाही. काचित, अन्या, अपरा अशा शब्दांचा प्रयोग केला आहे. याच कारणाने श्रीधर स्वामी म्हणतात की हे सर्व जीवांना प्रभूचे आव्हान आहे. ते बासरी वाजवून सर्व जीवांना बोलवितात, हाक मारतात. तेच सर्वांचे खरे स्वामी आहेत. श्रीधर स्वामी म्हणतात, रासक्रीडेचे 5 अध्याय म्हणजे पंचप्राणांचे प्रतीकच होत. पंचप्राणांचे ईश्वराशी रमणे म्हणजेच रास होय. रास पंचाध्यायी काम विजयासाठी आहे. जो शस्त्राने घायाळ होत नाही तो कामाच्या पुष्पबाणांनी घायाळ होतो. जो कामाला जिंकतो तो काळालाही जिंकू शकतो. कामावर विजय मिळवण्यासाठी कित्येक महात्मे केवळ दूध भात खाऊन रात्रीच्या दुसऱ्या प्रहरात रास पंचाध्यायीचा पाठ आणि चिंतन करीत असतात. ते मनातल्या मनात अशी कल्पना करतात की आपण वृंदावनात आहोत. रासमंडलाच्या मध्यभागी राधाकृष्ण आहेत. कृष्णाच्या एका हातात बासरी आहे आणि दुसरा हात राधेच्या खांद्यावर आहे. एकेका राधेबरोबर एक कृष्ण आहे. अशा प्रकारे रासक्रीडेच्या चिंतनाने कामवासना नष्ट होते. काम विशेषतः रात्रीच्या दुसऱ्या प्रहरात अधिक त्रास देतो. म्हणून त्या समयी स्नानादी करून पवित्र होऊन रासक्रीडेचे चिंतन कराल तर काम त्रास देणार नाही. रासक्रीडा अनुकरणीय नाही, चिंतनीय आहे. तिचे चिंतन कामनाशी आहे. वेणुगीताच्या बासरीचे सूर तर पशु पक्षी नदी या सर्वांना ऐकू जातात. पण रासक्रीडेची मुरली तर ईश्वराला भेटण्यास आतुर झालेल्या अधिकारी जीव गोपींनाच ऐकू येत असते. ज्यांचे चित्त श्रीकृष्णाने हरण केले होते त्या व्रज नारी मुरली ऐकून आतुरतापूर्वक श्रीकृष्णाला भेटण्यास धावत गेल्या. गोपींनी आपली सांसारिक कामे एकीकडे सोडून दिली व त्या भगवंताला भेटण्यास धावल्या. त्या आपल्या सखींनाही हाका मारण्यास थांबल्या नाहीत. ज्या गोपींच्या नावाने बासरी वाजवली जाई त्या गोपीला ती ऐकू जाते. गोपींची आतुरता तर पहा. ज्या ज्या गायी दुहत होत्या त्या बासरीची तान ऐकताच काम सोडून उत्सुकतेने धावत सुटल्या. त्यांची तन्मयता तर पहा. कित्येक गोपी तर बेडंगी वस्त्रालंकार घालून कृष्णाला भेटण्यास निघाल्या. ध्याध्यात जेव्हा सुटतो तेव्हा अशी दशा होत असते. शृंगार करीत असलेल्या गोपीने कृष्णाची बासरी ऐकली व ती व्याकुळ झाल्यामुळे तिने चंद्रहार गळ्यात घालण्याऐवजी हातातच घालून घेतला. घराचे सडा सारवण करीत असलेली एक गोपी शेणाने भरलेल्या हाताने धावत गेली. रासलीलेत लौकिक कामाचा जर संबंध असता तर त्यातल्या गोपी काही निराळ्याच असत्या. याप्रमाणे अकस्मात धावत सुटण्याऐवजी त्या 2 तास शृंगार करून आरशात आपला चेहरा निरखून पाहून ठुमकत निघाल्या असत्या. पण असे घडले नाही. शुकाचार्य वर्णन करतात, काही गोपी घर सारवीत होत्या. त्या शेणाने भरलेला हात न धुताच कृष्णाला भेटण्यास धावल्या. यावरून हेच दिसून येते की ही काही लौकिक काम असण्याची बाब नाही. देवाच्या भेटीसाठी अशीच आतुरता असायला पाहिजे. रामकृष्ण परमहंस नेहमी दृष्टांत देऊन बोलतात. एका शिष्याने आपल्या गुरुला विचारले, ईश्वर प्राप्तीसाठी जिज्ञासा व व्याकुळता कशी असायला पाहिजे? गुरु म्हणाले, हा विषय शब्दांनी सांगण्यासारखा नाही, शब्दातील अनुभवाचा आहे. रामाचा बाण ज्याला लागला आहे तोच त्याची वेदना जाणू शकतो. एखाद्या प्रसंगी मी हे तुला सर्व समजावून सांगेन. एकदा ते दोघे स्नानाला गेले. शिष्याने पाण्यात बुडी मारताच गुरुने त्याचे डोके जोराने नदीच्या पाण्यात दाबले. त्याला श्वास घेणे कठीण होताच तो तडफडू लागला. बाहेर निघण्यासाठी व्याकुळ झाला. गुरुने हात उचलून घेताच शिष्याने डोके ताबडतोब पाण्याच्या वर काढले व सुखाने श्वास घेतला. गुरुने विचारले, कसा असतो अनुभव? शिष्य म्हणाला, अरे बाप रे, माझे तर प्राणच निघून जाण्यास पाहत होते.
असे वाटत होते की प्राणवायू शिवाय मी मरतो की काय. गुरुजी उत्तरले, होय, तैसे संत जगी क्रिया करून दावी ते अंगी. संत नुसते शब्दाने बोलत नाही तर क्रिया करून दाखवतात. गुरुजी उत्तरले, होय, ईश्वर प्राप्तीसाठी तशीच तळमळ, तडफड, व्याकुळता व आतुरतेची आवश्यकता असते. असे झाले तरच ईश्वर प्राप्ती होते. मीराबाईने म्हटले आहे, तुम देखा बिन कल न परत है, तडप तडप जीवदाशी. रामलीला काही साधारण स्त्रीची बाब नव्हे. देहभान विसरलेली, ध्याध्यासापासून मुक्त झालेल्या अशा स्त्रीची कथा आहे. ध्याध्यास नष्ट झाल्यावर प्रभूच्या चिन्मय लीलेत प्रवेश मिळतो. गोपींना नातेवाईकांनी अडवले, पण त्या काय थांबणार होत्या. त्यांचे मन तर कृष्णाने मोहून टाकले होते. सूरदास म्हणतात, मोहन मन मोही लियो, ललित बेनू बजाई रे. मुरली धुनी श्रवण सुनत, बिवस भई माई रे. लोक लाज कुल की मरदादा बिसराई रे. घर घर उपहास सुनत, नेकू ना लजाई रे. जप तप वेद अरु पुराण, कछु ना सुहाई रे. सूरदास प्रभू के लीला, निगमनेती साई रे. गोपींच्या हृदयाचा हा शुद्ध भाव होय. इंद्रियांच्या द्वारे जी भक्तिरसाची पान करते ती गोपी घरात राहून भक्ती करणे काही सोपे नाही. दर्शन समयी आपल्या स्त्रीत्वाचा आणि पुरुषत्वाचा जिला विसर पडतो तीच गोपी होय. म्हणजे स्त्री असो या पुरुष असो, जिला दर्शन समयी आपल्या स्त्रीत्वाचा आणि पुरुषत्वाचा विसर पडतो त्याला गोपी म्हटलेले. जोवर देहभान असते तोवर मनातून काम नष्ट होतच नसतो. ह्या गोपी कोण होत्या? ऋषी मुनींनी हजारो वर्ष तपश्चर्या व ब्रह्मचिंतन केले तरीही मनात वास करणाऱ्या कामाला ते जिंकू शकले नाहीत. म्हणून त्या कामाला कृष्णार्पण करण्याच्या इच्छेने ते गोपींच्या रूपात गोकुळात येऊन राहिले. म्हणजे हजारो वर्ष तपश्चर्या केलेले जे ऋषीमुनी होते त्यांचा काम नष्ट झाला नव्हता. ते आता गोपींच्या रूपात गोकुळात येऊन राहिले आहेत. साधन सिद्धा, ऋषिरूपा, ऋतिरूपा, स्वयंसिद्धा, अन्नपूर्वा, अनन्यपूर्वा इत्यादी अनेक प्रकारच्या गोपी होत्या. सांसारिक उपभोग भोगण्यापूर्वी जिला वैराग्य प्राप्त होते ती अनन्यपूर्वा गोपी होय. झाडांची पाने खाऊन जगणाऱ्या ऋषीलाही काम त्रस्त करतो. मग जिभेचे चोचले पुरवणाऱ्या आमच्यासारख्या सामान्य माणसांची कथा काय? म्हणजे झाडांची पाने खाऊन जगणाऱ्या ऋषीलाही काम त्रस्त करतो. मग जिभेने चोचले पुरवणाऱ्या आमच्यासारख्या सामान्य माणसांची कथा काय? जो तित्तर पत्थर खाए उसको भी सताए काम. जो तित्तर पत्थर खाए उसको भी सताए काम. जो घी शक्कर खाए उसकी तो जाने राम. म्हणजे तित्तर नावाचा पक्षी आहे. तो पत्थर म्हणजे दगडाचे छोटे छोटे तुकडे खाऊन त्याला सुद्धा जर काम सतावतो, मग आपण जर तूप साखरेचे जे खाणार आहोत त्याचं काय? ते उसकी तो जाने राम. तपश्चर्या आणि योग साधना करणारे ऋषी थकून थकून हरले व गोपी म्हणून काम कृष्णार्पण करण्याच्या हेतूने गोकुळात आले. ईश्वराला काम अर्पण करून निष्काम बना. पराशर मुनी सूर्याला जिंकू शकले पण कामाला नाही. मनुष्याचा सर्वात मोठा शत्रू काम होय. त्याच्यापासून बरेचसे दुर्गुण निर्माण होतात. कामात क्रोधो बीजा येते, क्रोधात भवती सम्मोहा, आणि शेवटी होतो बुद्धिनाश. जर काम देवाला अर्पण करता आला तर तो कधी पुन्हा उत्पन्न होणार नाही. संसारातल्या सर्व सुखांचा मनाने त्याग करून ईश्वराला भेटण्यासाठी गोपीसारखेच घराबाहेर पडणारे धन्य होत. या कारणाने भगवंत गोपींचे स्वागत करतात. या भाग्यशाली नारींनो या, स्वागतम ओ महाभागाहा. भागवतकार गोपींना महाभाग्यशाली म्हणतात. नारदी आपल्या भक्तिसूत्रात गोपींचा दृष्टांत देतात. यथा उरद गोपिका नाम. हे सर्व हेच दर्शवितात की गोपी काही सामान्य स्त्रिया नव्हेत.
त्या भगवंताच्या भक्त होत्या. भगवंताने प्रत्येक गोपीला महाभाग्यशाली म्हटले आहे. महाभाग्य मोटार विमानातून फिरणारा, बंगल्यात राहणारा भाग्यशाली नव्हे. ज्याच्या शिरावर काळाची लटकती तलवार आहे तो भाग्यशाली कसा म्हणावा? भाग्यशाली तर तो असतो की जो सांसारिक सुखांना व काळाच्या भीतीला सोडून भगवंताकडे धाव घेतो. तो ईश्वरासाठी कमालीचा व्याकुळ झालेला जीव भाग्यशाली म्हणावा. या कारणाने मुरलीनाद अधिकारी असलेल्या गोपी जीवांना ऐकविला होता. तसा तर मुरलीचा मधुर नाद सर्वांनीच ऐकला होता. म्हणजे इथे भाग्यशाली कोणाला म्हटलेले आहे? काही लोकांना असं वाटतं की भाग्यशालीमध्ये म्हणजे संसारामध्ये जो भाग्यवान आहे, ज्याच्याकडे मोटार आहेत, जो मोटारीने फिरतो, विमानांनी फिरतो, बंगल्यात राहतो, त्याला आपण भाग्यशाली म्हणतो. तर तसं नाही. भागवताचार्य सांगतात की जो सांसारिक सुखांना व काळाच्या भीतीला सोडून भगवंताकडे धाव घेतो तो भाग्यशाली. भगवंत प्रेमाने जो वेडा झाला आहे तो भाग्यशाली होय. भगवंत अशा जीवांचे स्वागत करतात. श्रीकृष्णाने गोपींना विचारले, तुम्ही सर्व अशा धावत धावत का आला? काय व्रजावर कोणी संकट आणले आहे? तेथे सर्व कुशल तर आहे ना? तुम्हाला प्रसन्न करण्याकरता मी काय करू? रात्री अपरात्री अशा घोर वनात स्त्रियांनी राहणे योग्य नव्हे. काय या वृंदावनाची शोभा पाहण्यास तुम्ही आलात? काय या रात्रीचे सौंदर्य पाहण्यास तुम्ही आलात? शोभा पाहून लवकर घरी परत जा. तुमचे पती व मुले तुमची वाट पाहत असतील. आपल्या पतीची सेवा व मुलांचे लालन पालन करा. अंतर्मुख दृष्टी करून जीव जेव्हा भगवंताजवळ जातो तेव्हा भगवान त्याला विचारतात, तू माझ्याजवळ का आलास? संसारात राहा, तेथे सुख मिळेल. मी म्हणजे सुख नव्हे, केवळ आनंदच देऊ शकतो. तुम्ही सर्वच परत जा. म्हणजे तुम्ही संसारात सुखाने राहा असे भगवंत म्हणतात. मी म्हणजे सुख नव्हे, केवळ आनंद देऊ शकतो. तुम्ही सर्वच परत जा, तेथे तुमची सर्वजण वाट पाहत असतील. एक अर्थ आहे घरी जा. दुसरा अर्थ असाही निघू शकतो की जो जीव भगवंताशी एकरूप होतो तो कधी घरी परत जात नसतो, परत माघारी येत नाही. जीवाला सहसा परमात्म प्राप्ती होत नसते. जीवाला असा भ्रम होतो की भगवंत त्याला परत प्रपंचात जाण्यास सांगत आहेत. तसे तर भगवान इच्छित नाहीत की गोपींनी शुद्ध जीवांनी परत संसारात जावे, पण ते परीक्षा पाहत आहेत म्हणून ते म्हणतात सुख संसारात आहे. भगवंत तर असा आदर्श समोर ठेवतात की पतीची सेवा करणे हाच पत्नीचा धर्म आहे. पतीला देव न मानणारी स्त्री इह व परलोकाच्या सुखाला मुक्ते. कलियुगात स्त्रियांना व शूद्रांना लवकर मुक्ती मिळते. शूद्राने आचार विचार न पाळता केवळ रामनामाचा जप केला तरी चालू शकतो, पण ब्राह्मणाला मात्र आचार विचारांचे पालन केलेच पाहिजे, नाहीतर त्याचे पतन होईल. जर स्त्री घरचे काम आणि कुटुंबातील सर्व लोकांची सेवा करीत करीत रामनाम घेत राहिली तर तिला मंदिरात जाण्याची गरज राहणार नाही. जी मुक्ती योग्यांना मिळते तीच मुक्ती त्या स्त्रियांना अनायासेच मिळते. पतिव्रता स्त्री जर अनुसयेप्रमाणे भगवंतालाही बालक बनवू शकते. आपल्याकडे आलेल्या स्त्रियांना कृष्णाने धर्मोपदेश केला. स्त्रियांना बाहेर जाण्याची आवश्यकता नसते. बाहेर भटकणारी स्त्री स्वेच्छाचारी बनून पतित होईल. जी स्त्री घरात राहूनच गृहिणी धर्माचे उत्तम प्रकारे पालन करते तिला पावित्र्य संपादन करण्यास अनायासे अनुकूलता मिळते. आपला पती, पतीचे संबंधित नातेवाईक, मुलं मुली यांच्या ठिकाणी ईश्वराची भावना ठेवून त्यांच्या सेवेत आपले तन मन धन अर्पून भगवंताचे स्मरण करीत राहणारी मंदिरात न जाताही अनायासे ती सद्गती मिळवू शकते की जी संन्यासी व योग्यांना मिळत असते. पती पुत्र मुली यांच्यात ईश्वराचा अंश पहा आणि त्यांची जीवाभावाने सेवा करा. आणि इकडे तर सेवा काय, सेवा तर जाऊ द्या, जरा कुठं काम वाढलं हे आम्ही तुमच्यासाठीच करावं का, आम्हीच करावं का, तुम्हाला काय करायला नको,
आता पहा, आणि इथे सांगतात की पती पुत्र मुली यांची काय करायची, ईश्वर समजून आपण त्यांची सेवा करावी, त्यांच्या सोबत राहूनच ईश्वर चिंतन करा, पतीच्या ठिकाणी ईश्वराची भावना ठेवा, वियोगा अवस्थेचा अनुभव घेऊन स्मरण व ध्यानाने चित्त एकाग्र करा. अनुसया मातेने पती सेवेच्या बलाने तर ब्रह्मा विष्णू महेशांना बालक बनविले. एवढी पतिव्रत्या सेवेमध्ये ताकद असते. पतिव्रता धर्म सर्वात श्रेष्ठ होय. एक पतिव्रता स्त्री आपल्या पतीची जीवाभावाने सेवा करीत असे. एक दिवशी तिचा पती उद्योगधंदा आटोपून रात्री उशिरा घरी आला. तो फार थकून गेल्यामुळे पत्नीने त्याचे डोके आपल्या मांडीवर पोटाशी घेऊन त्याला झोपविले. पतीला लवकरच गाढ झोप लागली. एका बाजेवर त्याचा 2 वर्षाचा मुलगा झोपला होता. खाटेखाली विस्तव ठेवला होता. मुलाला थंडी वाजू नये म्हणून झोपेत मुलगा कड बदलू लागला. हे आईला दिसताच तिला वाटले की मुलगा विस्तवावर पडतो की काय मी त्याला उचलून घेऊ, पण असे करण्याने पतीची झोप मोडेल. ती पतीला कसा त्रास द्यावा, मी नाही उचलणार मुलाला. पतीची सेवा करीत ती ईश्वर स्मरण करू लागली. मुलगा खरोखरच विस्तवात पडला, पण तो खऱ्या पतिव्रता स्त्रीचा पुत्र होता. अग्नी त्याचे काहीच करू शकला नाही. विस्तव पोळजून शांत झाला. अग्नी सर्व विश्वाला जाळू शकतो, पण पतिव्रता अग्नीलाही जाळू शकते. म्हणजे हा जो अग्नी आहे तो सर्व विश्वाला जाळू शकतो, पण जी पतिव्रता अग्नीलाही जाळू शकते. म्हणजे एवढी तिच्यामध्ये ताकद आहे की ती अग्नीला सुद्धा जाळू शकते. आता मुलगा खाटेवरून पडणार, तो बाजूला अग्नी होता, त्याच्यावर तो मुलगा पडणार हे तिला माहित आहे. ती डोळ्यांनी बघते, पण इकडे पती सेवा चालू आहे. पतीला आपल्या एका मांडीवर घेऊन झोपलेली आहे. त्या मुलाला वाचवलं जावं तर पतीची झोप मोडते, म्हणून तिने पतीवरती सोपवलं सगळं जे काय असेल ते, आणि तो खरोखर खाली पडला, पण त्या मुलाला काही झालं नाही. एवढी पतिव्रतेमध्ये ताकद असते हे त्यांना इथून सांगायचं. श्रीकृष्ण त्या गोपींना म्हणतात, आपापल्या घरी जा. आपला पतिव्रता धर्म सोडून इथे कशाला आलात? आपले पती आणि संतान यांना देवाचा अंश मानून त्यांची प्राणपणाने सेवा कराल तर घरात राहूनही तुमचे कल्याणच होईल. माझ्या भेटीपेक्षा माझ्या वियोगात तुम्हाला कितीतरी पटीने अधिक सुख मिळेल. वियोगा अवस्थेत माझे ध्यान स्मरण चांगल्या रीतीने होत राहील. म्हणजे प्रेमही अधिक पुष्ट होईल. सोबत राहण्यात दोष पाहणे सुरू होत असते. आता बघा, आता हे 2 महिने जे आता लॉकडाऊन चालू आहे, त्याच्यातच आता पती आणि पत्नी यांचं काय खरं प्रेम काय ते कळतच असेल, नाही का? म्हणजे जे कामावर जात होते तेव्हा किती प्रेम होतं आणि घरात जवळ राहून किती प्रेम आहे ते त्यांनी ते आता आत्मवत असतील. म्हणजे वियोगा अवस्थेमध्ये जे प्रेम असतं ते जवळ असल्याने प्रेम तसं तेवढं राहत नाही. म्हणून भगवंत गोपींना सांगतात की माझ्या जवळ राहून तुम्हाला अधिक एवढं सुख मिळणार नाही, पण माझ्या वियोग अवस्थेमध्ये तुम्हाला सुख जास्त मिळेल. तर वियोग अवस्थेत गुणांचे चिंतन स्मरण होत असते. तुमचे प्रेम जर शुद्ध असेल तर तुम्ही माझे स्वरूप प्राप्त करू शकाल. आपले पती व संतान यांना सोडून येथे धावत येणे ठीक नाही, उचित नाही. ध्यानाच्या आरंभी साधकाचे चित्त चंचल असल्यामुळे त्याला चोहीकडे अंधारच दिसत असतो. ईश्वररूपी प्रकाशाचे दर्शन घडत नसते. जर तो निराश न होता प्रयत्न करीत राहील तर अंधार नष्ट होऊन प्रकाश अवश्य दिसेल. भगवंताने गोपींना घरी जाण्याची आज्ञा दिली, म्हणून त्यांना अत्यंत दुःख झाले. आज भगवंत असे निष्ठुर का झाले? त्यांनी कृष्णाला विचारले की आपण आज असे का करीत आहात? भगवान म्हणाले, देहाचा स्वामी पती आहे. या शरीराचा कुणी पिता असेल, कुणी पती असेल, पण आत्म्याचा पिता व पती कुणीही नसतो. आत्म्याचा धर्म आहे प्रभूशी एकरूप होणे. याप्रमाणे भगवंताने गोपींना देहधर्माचा उपदेश केला. तेव्हा गोपी प्रभूला आत्मधर्माचा उपदेश करू लागल्या. प्रभू पहा, भगवंताने गोपींना देहधर्माचा उपदेश केला आणि आता गोपिका भगवंताला
आत्मधर्माचा उपदेश करतायत. प्रभो, आज आपण एवढे निष्ठुर का झालात? आपण सांगितले आहे ना की जो कोणी भावभक्तीने आपले पूजन आपली सेवा करेल त्याला आपण भेटाल. मग आता आपल्याला घरी परत जा असे का म्हणता? आपण तर पतित पावन व दयासागर आहात व आम्ही मनाने संसाराचा त्याग केला आहे. आपल्या चरणी शरण येण्याचा अटळ निश्चय केला आहे. सर्व विषयांचा मनाने त्याग करून भगवंताच्या चरणी शरण जाणारा जीवच गोपी होय. ज्याच्या मनात भगवंताशिवाय अन्य काहीही नसते तीच गोपी होय. सांसारिक विषयांचा जोवर मनाने त्याग घडत नाही तोवर साधकाकडून भक्ती घडत नाही. सच्चा त्याग कबीर का मनसे दिया अवतार. शारीरिक त्याग तर जीव लवकर करू शकतो, पण मनाने त्याग करणे फार कठीण आहे. मनाने त्याग न करता केवळ शरीरानेच त्याग केला तर माणूस ढोंगी बनतो. मानसिक त्यागच मुख्य होय. शरीर कुठेही असो, पण मनाला मात्र देवापासून दूर ठेवू नका. वृत्त अवृत्त या दोन साधूंची गोष्ट मार्मिक आहे. पहा, ही गोष्ट कशासाठी सांगतात की मनाने त्याग न करता केवळ शरीरानेच त्याग केला तर माणूस ढोंगी बनतो. म्हणून खरा त्याग कशाने घडला पाहिजे? मनाने घडला पाहिजे, ध्यानी नव्हे. मानसिक त्यागच मुख्य होय. शरीर कुठेही असो, पण मनाला मात्र देवापासून दूर ठेवू नका. म्हणून इथे वृत्त आणि अवृत्त या दोन साधूंची गोष्ट मार्मिक आहे. ते दोघे यात्रा करीत होते. प्रयागराजाच्या दिशेने ते चालले होते. जन्माष्टमीच्या दिवशी वेणी माधवांचे दर्शन घेऊ इच्छित होते. चालता चालता रात्र झाली. ते थकून गेले होते. एक वेश्यागृह दिसले. तेव्हा अवृत्त म्हणाला, म्हणजे दोघे जण होते, वृत्त आणि अवृत्त, मित्रा, जोराचा पाऊस येत आहे, अंधारी पडला आहे, रस्ता दिसत नाही आणि मी थकून गेलो आहे, म्हणून मी तर येथेच राहीन. तुला जर पुढे जायचे असेल तर खुशाल जा. वृत्ताला वाटले की याचे मन बिघडून गेले असावे, म्हणून तो म्हणाला, मी तर येथे काही थांबत नाही. तो चालू लागला व प्रयागराजाच्या मंदिरात थांबला. अवृत्त वेशेच्या घरी तर थांबला, पण आता त्याला पश्चाताप वाटू लागला. तो स्वतःला धिक्कारू लागला, मी किती पापी आहे, किती अभागी आहे की जन्माष्टमीच्या दिवशी कृष्ण मंदिरात थांबण्याऐवजी मी वेशेच्या घरी थांबलो आहे. माझा मित्र वृत्त किती भाग्यवान की यावेळी तो प्रभूच्या मुखारविंदाचे दर्शन करीत असेल. मंदिरात उत्सव चालू असेल, वैष्णवजन प्रभूचे दर्शन घेत असतील, तेथे कीर्तन भजन आरती वंदन सोहळा चालू असेल. किती भव्य मंगल व पवित्र असेल ते दृश्य. याप्रमाणे अवृत्त होता तर वेशेच्या घरी, पण त्याचे मन मात्र वेणी माधवाच्या ठाई जडत होते. म्हणजे जिथं जो उत्सव होता त्या मंदिरामध्ये त्याचं मन जडत होतं आणि मोठ्या तन्मयतेने तो मनातल्या मनात जन्माष्टमीचा सोहळा निरखू लागला मनाने. तिकडे मंदिरात बसलेला वृत्तही पश्चाताप करू लागला. का तर त्याला असे वाटू लागले की मी इतके कष्ट सहन करून व्रतात इथे आलो, म्हणजे विनाकारण इथे आलो. तेथे माझा मित्र सुंदर वेशेबरोबर विहार करीत असेल, मी मात्र इथे गर्दीत चेंगरून मरत आहे. किती भाग्यशाली आहे माझा मित्र. त्याचे मन उत्सवात रमतच नव्हते. त्याच्या मनात त्या वेशेचे सौंदर्य ठसले होते. त्याचे शरीर तर होते वेणी माधवाच्या मंदिरात, पण मन मात्र होते वेशेच्या जवळ. अवृत्ताला मोक्ष मिळाला व वृत्ताला नरक. म्हणजे जो वेशेजवळ होता त्याला मोक्ष मिळाला आणि जो मंदिरात होता त्याला नरक मिळाला. का बरं? म्हणजे जो वेशेजवळ होता तो मंदिरात काय काय चाललं त्याचं मनाने तपाचरण करत होता, आणि जो मंदिरात होता तो इकडे वेशेबरोबर हा माझा मित्र कसा कसा असेल त्याचं तो मनाने चिंतन करत होता. म्हणून जो मंदिरात होता त्याला नरक मिळाला आणि जो वेशेजवळ होता त्याला मोक्ष मिळाला. म्हणजे चिंतन कशाने करायचं, शरीराने करायचं काय मनाने करायचं हे इथे दर्शवते. अवृत्ताला घेण्यासाठी भगवंताने विमान पाठवले, कारण तो शरीराने वेशेच्या घरी होता
पण मनाने मात्र वेणी माधवाच्या स्वरूपातच तल्लीन होता. आणि वृत्त शरीराने वेणी माधवाच्या मंदिरात होता, पण वासना होती की कामसुखाची, म्हणून त्याला नरकात पडावे लागले. केवळ देहशुद्धीने काम भागत नाही, तर मन शुद्धी आवश्यक आहे. केवळ देहशुद्धी हा दंभच होय. म्हणजे नुसता देहाने शुद्ध असला म्हणजे काम भागणार नाही, तर मनाने शुद्ध असला पाहिजे. अंतर्बाह्य, आत आणि बाहेर शुद्ध असलं पाहिजे. गोपी भगवंताला म्हणाल्या, पतीजवळ तर ती स्त्री जाईल की जिच्या मनात विकार अजून शेष आहे, जिची विकार वासना नष्ट झाली आहे, तीच देवाजवळ येत असते. आम्ही निर्विकार आहोत म्हणून आपल्या समीप आलो आहोत. भगवान म्हणाले, काय प्रमाण आहे तुमच्या निर्विकारितेचे? गोपी म्हणाल्या, आपणच प्रमाण आहात, कारण आपणच तर आमच्या हृदयात विराजमान आहात. को देव यहा मनहा साक्षी. जो मनाला साक्षी रूपाने पाहतो तो देव होय. मनाचे सर्व भाव कुभाव त्याला कळतात. जर आमच्यात एखादा विकार असता तर तो आपल्यापासून लपून तर राहणार नाहीत. आपण किल बंधुर आत्मा आहात, आम्ही निर्विकारी आहोत. आता तर एकच इच्छा, एकच वासना शिल्लक आहे, ती म्हणजे आपल्याला भेटण्याची. अशा गोपी म्हणाल्या. ईश्वर परिपूर्ण वैराग्य, प्रेम, भक्ती आणि ज्ञान मागत असतो. त्याला अधुरे अपुरे काहीच नको. पतिसेवेची जी आज्ञा आपण आम्हाला दिली आहे ती आम्ही शिरसावंद्य मानतो. आमच्या शरीराचे पती तर घरी आहेत, पण आत्म्याचे पती जर आपण आहात. पतीच्या ठाई ईश्वराची भावना ठेवून पतीची सेवा करण्यास आपण सांगत आहात, पण पतीच्या ठिकाणी ईश्वराची भावना त्या स्त्रीसाठी आवश्यक आहे की? म्हणजे त्या म्हणतात की ठीक आहे, आम्ही पतिव्रता म्हणून आम्ही हे करू, त्यांची सेवा करू, पण पतीच्या ठिकाणी ईश्वराची भावना असली पाहिजे ना. पतीच्या ठिकाणी ईश्वर भावना त्या स्त्रीसाठी आवश्यक आहे की जिने आपल्याला पाहिले नसेल. आम्हाला तर आपले प्रत्यक्ष दर्शन घडले आहे, म्हणून अन्य कोणत्याही व्यक्तीत ईश्वराचा आरोप करण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. भावना, कल्पना, आरोपण तर वियोग अवस्थेत करायचे असते, संयोग अवस्थेत नाही. परमात्म्याचे वा अन्य कुणा व्यक्तीचे प्रत्यक्ष दर्शन होणे शक्य नसेल तरच तत्संबंधित मूर्ती वा अन्य कुणा वस्तूत आम्ही त्याचे दर्शन घेऊ शकतो. आम्हाला तर आपले प्रत्यक्ष दर्शन लाभले आहे. म्हणजे भगवान म्हणतात ना की तुम्ही पतीमध्ये ईश्वर पहा म्हणून, पण आम्हाला तर प्रत्यक्ष तुमचं दर्शन लाभलं आहे. मग आपणाला सोडून अन्य ठिकाणी राहण्याची भावना आम्ही का करावी? पती कुणाला म्हणतात? पाती इति पती हा. मृत्यूच्या भयापासून जो रक्षण करतो तो पती होय. मृत्यूच्या म्हणून नाथ महाराज म्हणतात, गुरु कोणाला मानावं, सद्गुरु कोणाला मानावं? संसारापासून सोडवी साचे, सद्गुरु आयशे नाव त्याचे. जो संसारापासून सोडवतो, म्हणजे जो जन्म मरणाच्या फेऱ्यातून जो सोडवतो त्याला सद्गुरु म्हटलेले आहे. नाही तर असे गुरु भरपूर आहेत, पण संसारापासून सोडवी साचे, सद्गुरु आयशे नाव त्याचे. तसं इथे गोपिका म्हणतात की पती कोणाला म्हणावं? मृत्यूच्या भयापासून जो रक्षण करतो तो पती होय. मृत्यूच्या जाळ्यातून जो मुक्त करतो तो पती होय. असे तर एक मात्र तुम्हीच आहात. जीव मात्राचा खरा पती तर ईश्वरच होय. आपण सर्वांचे अनन्य स्वामी आहात, म्हणून आम्ही सर्व प्रकारे विचार करून समजून उमजून आपला आश्रय घेतला आहे. पुढे गोपिका म्हणाल्या, नाथ एक प्रश्न विचारू? नाथांनी विचारा म्हटले. गोपी म्हणाल्या, पतिव्रता नारीचा जो धर्म आपण सांगितला त्याचे फळ काय आहे? कृष्ण म्हणाले, मन शुद्धी होते. गोपी म्हणाल्या, मन शुद्धी झाले तर काय मिळते? कृष्ण म्हणाला, त्या शुद्ध जीवाला परमात्मा प्राप्ती होते. धर्माचे पालन चित्तशुद्धीसाठी आहे व चित्तशुद्धीचे फळ आहे प्रभू प्राप्ती. गोपी म्हणाल्या, आपण तर आम्हाला प्राप्त झालाच आहात, तर मग आम्ही दुसऱ्या भानगडीत का पडावे?
आपणच आमचे खरे पती आहात, आम्हाला टाकून देऊ नका. कृष्ण म्हणाला, मी पतिव्रता स्त्रीचा दृष्टांत ऐकविला. तुम्ही घरात राहून कुटुंबातील घटकांची सेवा करीत करीत तीच सिद्धी प्राप्त करून घेऊ शकता. पुरुषापेक्षा स्त्रीला सिद्धी प्राप्ती अधिक सोपी आहे. बरोबर, पुरुषापेक्षा स्त्रीला सिद्धी प्राप्ती अधिक सोपी आहे. घरातच राहून घरातील प्रत्येक जीवाला ईश्वर स्वरूप मानून आपले तन मन धन अर्पण केले पाहिजे. घरातच राहून घरातील प्रत्येक जीवाला, म्हणजे जे आपल्या कुटुंबामध्ये जेवढे जीव आहेत त्या प्रत्येक जीवाला ईश्वर स्वरूप मानून आपले तन मन धन अर्पण केले पाहिजे. शास्त्र तर असे सांगते की धनार्जनासाठी केल्या गेलेल्या पापात स्त्रीचा काहीच वाटा नसतो, पण पतीच्या पुण्यातील अर्ध पुण्य स्त्रीला मिळते. पण हे पुण्य स्त्रीला केव्हा मिळते? जी स्त्री आपल्या पतीला व संततीला देव मानून त्यांची सेवा करते, तिलाच आपल्या पतीचे अर्ध पुण्य मिळत असते. स्त्री धर्म सर्वश्रेष्ठ आहे. तिने आपला पती व संतान यांची सेवा करावी, संततीला धर्माचे शिक्षण द्यावे, हीच तिची मोठी सेवा आहे. केवळ कथा कीर्तनात बसूनच काम भागणार नाही. पती सेवेने चित्त शुद्ध होते आणि चित्तशुद्धीने परमात्मा प्राप्ती होते. गोपी म्हणाल्या, आपण असे समजू नका की आपणच कथा करू शकता, आम्हीही करू शकतो. येऊन गेलेल्या जन्मोजन्मी आम्ही सर्व काही करून चुकलो आहोत. पहा, म्हणजे त्यांना आता आठवलं की पाठीमागचा जन्म आठवला. बरं का, येऊन गेलेल्या जन्मोजन्मी आम्ही सर्व काही करून चुकलो. बरं, त्या गोपी कोण होत्या? पाठीमागचे ऋषी होते. म्हणजे ते काय कमी होते काय? ते आता देवाला सांगतात. पहा काय सांगतात. गोपी म्हणाल्या, आपण असे समजू नका की आपणच कथा करू शकता, आम्ही कथा करू शकतो. एवढी पॉवर निर्माण झाली पाहिजे भक्तामध्ये. येऊन गेलेल्या जन्मोजन्मी आम्ही सर्व काही करून चुकलो आहोत. आणि हे कोण बोलू शकतो? आपणासारखी करीती तात्काळ नाही काळ वेळ तया लागी, त्यांच्यासारखा जो झालेला आहे तोच हे बोलू शकतो. आम्ही सर्व काही करून चुकलो आहोत, थकून गेलो तरी पण तुझे वजरते दर्शनी आम्हाला घडले नाही, म्हणून आम्ही ऋषींचे देह टाकून गोपींचे रूप धारण केले आहे. आपण बरेचसे ऐकविले, आता आमचे थोडे ऐकून घ्या. एका पतिव्रता स्त्रीला आपल्या पतीचा वियोग सहन होत नसे, ती नेहमी पतीसोबतच राहण्याचा आग्रह करीत असे. आता या गोपिका भगवंताला कथा सांगायला लागले. काय? एका पतिव्रता स्त्रीला आपल्या पतीचा वियोग सहन होत नसे, ती नेहमी पतीसोबतच राहण्याचा आग्रह करत असे. योगायोगाने पतीला परदेशात जाण्याची वेळ आली. तीही त्याच्यासोबत जाण्यास तयार झाली. ती विनू लागली, नाथ, मला सोडून जाऊ नका, मला सोबत घेऊन चला. पती तिला समजावू लागले, देवी, मी कामासाठी परदेशी जात आहे. पहा, आता पूर्वीचे पुरुष आपल्या पत्नीला काय म्हणायचे? देवी, मी कामासाठी परदेशी जात आहे. असे नाही म्हणले, अगं मी कामासाठी परदेशी जात आहे. म्हणजे काय समजत होते ते? आपल्या पत्नीला देवी समजत असायचे. तेथे तुला कसे नेऊ? माझा वियोग सहन करण्याचा एक उपाय आहे. माझी प्रतिमा घरात आहे ना, त्याची पूजा सेवा करीत जा व असे समज की मी घरातच आहे. ज्या क्षणी माझी आठवण तुला त्रास देईल त्यावेळी माझ्या प्रतिमेचे दर्शन पूजन करीत जा. ती पतिव्रता स्त्री मोठ्या तन्मयतेने पतीच्या प्रतिमेची पूजा करू लागली. 2 महिने होऊन गेले. एके दिवशी पती परत आले. त्यावेळी स्त्री पतीच्या प्रतिमेची पूजा करण्यात मग्न झाली होती. प्रभो, आता आमचा प्रश्न हा आहे की पतीचा आवाज ऐकून ती स्त्री त्या प्रतिमेच्या पूजेतच गर्क राहील की त्याच्या स्वागतार्थ धावत सुटेल? गोपींनी भगवंताला प्रश्न विचारला. श्रीकृष्ण म्हणाले, अरे, ही काही विचारण्याची गोष्ट आहे? ती धावत धावतच दाराकडे जाईल. गोपी म्हणाल्या, असं का? श्रीकृष्ण म्हणाला, प्रतिमा म्हणजे तर कागदाचा, मातीचा, लाकडाचा किंवा धातूचा एक तुकडा आहे, पण दारावर प्रत्यक्ष पतिदेव आलेले आहेत. गोपी म्हणाल्या, नाथा, आम्ही जिंकलो. आपण बरोबर न्याय दिला आहे. आमचे हेच म्हणणे आहे
की जर परमात्मा प्राप्त झाला तर लौकिक पतीशी आमचे काय काम. तिने इथं प्रश्न कसा सोडून घेतला, एका गोष्टीच्या द्वारे प्रश्न सोडून घेतला भगवंताचा, की त्या म्हणतात आपण न्याय बरोबर दिला. आमचे हेच म्हणणे आहे की जर परमात्मा प्राप्त झाला तर हा जो लौकिक पतीशी आमचं काय काम. हा लौकिक पती आहे. लौकिक पती म्हणजे त्या प्रतिमेतील आलेखित पतीसारखाच तर होय. म्हणजे लौकिक पती म्हणजे कोण, त्या प्रतिमेमधला, म्हणजे जी फ्रेम मध्ये भरून ठेवलेला होता ना त्याला. प्रत्येक जीवावर निस्वार्थ प्रेम करणारा खरा पती मिळाल्यावर आम्ही त्या लौकिक पतीशी का संबंध ठेवावा. लौकिक व्यक्तीच्या प्रेमात तर नेहमी कपट व स्वार्थही असतात. लौकिक जो पती असतो, लौकिक व्यक्ती जे असतात त्याच्या प्रेमात तर नेहमी कपट आणि स्वार्थ असते. गोपी म्हणाले, नाथ आम्ही स्त्रीत्वासहित सर्वस्वाचा त्याग केलाय. तुम्हाला काय म्हणायचंय. गोपी म्हणतात आम्ही स्त्रीत्वासहित सर्वस्वाचा त्याग केला. म्हणजे आता आम्ही स्त्री आहोत असा सुद्धा आमच्या मनामध्ये तीळ मात्र सुद्धा संशय नाहीये. स्त्रीत्वासहित सर्वस्वाचा त्याग केलाय आणि आपणाला शरण आलो आहोत. आत्मा तर ना स्त्री ना पुरुष. म्हणजे आता आम्हाला स्त्री आहोत का आम्ही पुरुष आहोत हे आम्हाला तर आता काही आठवत नाही. आणि आत्मा तर ना स्त्री ना पुरुष अशा चेतन आत्म्याचा विशेष असा कोणता धर्म असू शकतो. त्याचा तर ना स्त्री धर्म असू शकेल ना पुरुष धर्म. ना जो जीव स्त्री आहे त्यावर स्त्री धर्माचे पालन आवश्यक आहे. आम्ही तर शुद्ध चेतन आत्मा आहोत. गोपी भगवंताला सांगतात आम्ही तर शुद्ध चेतन आत्मा आहोत. मग आत्म्याचा धर्म आहे प्रभू मिलन. मग जोपर्यंत परमात्मा प्राप्ती होत नाही तोपर्यंत आपापल्या धर्माचे पालन केले पाहिजे. तुम्ही सांगता हे ठीक आहे, पण जोवरी अर्जुना हा बोलून भेटे म्हणा तो या साधना भजावीची लागे. तसं ह्या म्हणतात की जोपर्यंत परमात्मा प्राप्त होत नाही तोपर्यंत आपापल्या धर्माचे पालन केले पाहिजे. हे आम्हालाही मान्य आहे. धर्म पालनाने मन शुद्ध होत असते. धर्म पालनाचे पाप जळून जात असते. पाप जळून गेल्यावर मन शुद्ध होत असते आणि मन शुद्ध झाल्यावरच ईश्वर साक्षात्कार होत असतो. आपण तर प्रत्यक्ष परमात्मा आहात. आपण तर आमच्याशी एकरूप झालेलाच आहात. आम्हाला आमचा खरा पती मिळाला आहे. आता आम्हाला स्त्री धर्म पालनाची काही आवश्यकता नाही. तू म्हणतोस ना तुम्ही स्त्री धर्म पाळला पाहिजे, पण आता आमच्याकडे स्त्री धर्म राहिलाच नाही. आम्ही स्त्री धर्म पुरुष धर्म हा पूर्ण टाकून दिलेला आहे. आणि त्यामुळे आता आम्हाला मनात आपले ध्यान करण्याची आवश्यकता नाही. जोपर्यंत आपले प्रत्यक्ष दर्शन आम्हाला झाले नव्हते तोपर्यंत आपली भावना आम्ही अन्य व्यक्तीमध्ये व्यक्त करीत होतो. आता आम्ही आपल्याला सोडून कुठे जावे, का जावे, आपल्याला सोडून जड धर्माचा आश्रय का घ्यावा. धर्म तर साधन आहे. साध्य तर आपण स्वयं आहात. म्हणजे तुम्ही जो धर्म सांगता ते साधन आहे आणि साध्य तर आपण स्वयं आहात. म्हणजे तुम्ही पती धर्म सांगता, तुम्ही पत्नी धर्म सांगता, हा धर्म देहाचा धर्म आहे. मग तो धर्म कशासाठी करायचा असतो. आपल्याला ते साधन आहे. आणि मग एकदा साध्य जर प्राप्त झालं तर ते साधनाची आम्हाला काय आवश्यकता आहे. आम्ही आजवर स्वधर्माचे पालन केले आहे म्हणून तर आपली प्राप्ती झाली आहे. आम्ही तर आपल्या चरणांच्या दासी आहोत. आम्ही आतापर्यंत त्या स्वधर्माचं पालन केलं म्हणून तुमची आम्हाला प्राप्ती झाली, नाहीतरी तुमची प्राप्ती झालीच नसती. म्हणजे आमचं काम झालेलं आहे. आम्ही स्वधर्मामध्ये राहून आमचं स्वधर्म आचरण केलं म्हणून तू आम्हाला प्राप्त झाला. म्हणजे त्याचं फळ आता आम्हाला मिळालंय तर आम्हाला त्या साधनाची काही आम्हाला आता आवश्यकता नाही. असं प्रत्येक भक्ताला वाटलं पाहिजे. आम्ही तर आपल्या चरणांच्या दासी आहोत. नाथ आता असे निष्ठुर होऊन आपणच आमचा त्याग करू नका. आपण आम्हाला आपल्यात सामावून घ्या. भगवान जर तुम्ही मला आपला खरा पती मानत असला तर माझी आज्ञा तुम्ही मानली पाहिजे. जा घरी जाऊन आपल्या पती व संतानाची सेवा करा. जरी लौकिक पती स्वार्थी असतील तरी माझी आज्ञा आहे की त्यांची सेवा करा. गोपी म्हणाल्या हजारो जन्मात हे सर्व करून सवरून
आम्ही थकलो आहोत, म्हणजे हजारो जन्म पाठीमागच्या आम्ही हेच करत आलो. त्यानंतर आता जर तुमची प्राप्ती झाली आहे तर मग परत प्रपंचाकडे कशाला वळा, परत माघारी येत नाही. आता आम्ही परत प्रपंचाकडे वळणार नाही. अशा असूनही जर तुमची आज्ञाच असेल तर आम्हाला जावेच लागेल. पण आपल्या लौकिक पतीची सेवा करण्यास मन तयार पाहिजे ना. त्या मनाची तर तुम्ही चोरी केली आहे. आपण आमचे मन परत करा, म्हणजे मग आम्ही घरी जाऊन लौकिक पतीची सेवा करू शकू. आता पतीची जर सेवा करायची असेल तर आमच्याजवळ मन असलं पाहिजे. ते मन तू चोरलेस, तू चोरून गेलं, मग ते आमचं मन परत कर, तरच आम्ही त्यांची सेवा करू शकतो. तू जर मन आम्हाला परत केलं नाही, कारण सेवा कशाने करायची, मनाने करायची असते ना. ते मनच नाही आमच्याकडे, आम्ही सेवा कशी काय करणार आमच्या पतीची. आमचे चित्त आम्हाला परत द्या. म्हणजे काय चोरलं होतं भगवंताने, त्यांचं चित्त चोरलं होतं. हरीने माझे हरिले चित्त, हरीने माझे हरिले चित्त, हरीने माझे हरिले चित्त, हरीने माझे हरिले चित्त. बारवित विसरले, बारवित विसरले, बारवित विसरले, बारवित विसरले. आता कैशी जाऊ घरा, आता कैशी जाऊ घरा, आता कैशी जाऊ घरा, आता कैशी जाऊ घरा. आता मी घरी कशी काय जाऊ, कारण आमचं चित्त तू चोरलेलं आहेस. मग आमचं जोपर्यंत आमच्याजवळ चित्त नसेल, आमचं जर मन नसेल, तर आम्ही पती सेवा कशी काय करणार. जो आपले मन ईश्वराला देतो तो ईश्वराशी तदाकार होतो, म्हणजे ईश्वर स्वरूपच होऊन जातो, एकरूप होतो. मग देव सुद्धा ते मन परत करू शकत नाही. श्रीकृष्ण म्हणाले, ज्याच्या चित्ताची मी चोरी करीत असलो त्याचे ते चित्त माझ्यात एकरूप होत असते, ते मी परत देऊ शकत नाही. तुमच्या मनाची हीच दशा आहे. दुधात मिळवलेली साखर कधी निराळी काढता येते का? कोणत्याही उपायाने ती निराळी काढता येत नाही. तुमचे मन माझ्यात कधी कसे लीन झाले हे मला माहीत नाही, मग मी ते कसे परत करू. आता मिठाने जर समुद्रामध्ये उडी मारली तर ते आता मीठ स्वरूपाने परत येईल का? नाही. तसं तुमच्या मनाने आता माझ्यामध्ये उडी टाकलेली आहे, म्हणजे आता एकरूप झालेले आहे, ते मी आता तुम्हाला परत कसं काय देऊ शकतो. तुमचे मन माझ्यात कधी कसे लीन झाले हे मला माहीत नाही, मग मी ते कसे परत करू. गोपी म्हणाल्या, तर मग आम्ही मनाशिवाय आमच्या घरी कसे परत जावे. आपण आमचे मन परत करू शकत नाही तर आम्ही आमच्या घरी परत जाऊ शकत नाही. पादव पदन्नम न चलतस्तव पाद मुलात, यामहा कथम रदमथो करवाम किम वा. आमचे पाय आपल्या चरण कमलांना सोडून एक पाऊली पुढे टाकण्यास तयार नाहीत, मग आम्ही वृंदावनात परत कसे जावे. आणि जरी आम्ही गेलो तरी मनाशिवाय तेथे जाऊन काय करू शकू. प्रभू, मी माझ्या योग बलाने तुम्हाला उचलून तेथे नेऊन ठेवले तर. प्रभू म्हणाले, मी माझ्या योग बलाने तुम्हाला उचलून तेथे नेऊन ठेवले तर. गोपी म्हणाल्या, तुम्ही आमची शरीरे तेथे नेऊन ठेवाल पण मन तर त्यांच्या सोबत जाणार नाही, मग आम्ही तेथे काय करू शकू. आमचे मन तर तुमच्यात लीन झाले आहे, आम्हीही तुमच्याशी एकरूप होऊ इच्छितो. आता इथं प्रश्न आहे असा की संसार प्रपंच कोण करतो, शरीर करतं की मन करतं. मन करतं. म्हणून काय करायला पाहिजे, तू मन मी हेची करी, माझ्या भजनी प्रेम धरी, मग सर्वत्र नमस्कारी मद एकाते. आपलं जे मन आहे ते भगवंताशी एकरूप करता आलं पाहिजे. आम्ही तुमच्याशी एकरूप होऊ इच्छितो. जेथे मन असेल तेथे जीवात्माही असेल. मन तर ईश्वरातच लीन होईल. संसारातील जड पदार्थात मनाचा लय होऊ शकत नाही. मन आणि जग विजातीय आहेत. मन व ईश्वर सजातीय आहेत. सजातीयातच सजातीयाचा लय होऊ शकतो.
मन जड नाही, चेतन आहे, म्हणून ते चेतन परमात्म्याशीच मिळू शकते. म्हणजे जड वस्तू जडाशी मिलन पावते आणि चेतन वस्तू चेतनाशी मिलन पावते. मन जे आहे ते जड नाही, ते चेतन आहे, म्हणून ते चेतनाशी एकरूप होतं, म्हणून ते चेतन परमात्म्याशीच मिळू शकते. मन ईश्वर स्वरूपात स्थिर होऊ शकते. याच कारणाने ज्ञानीजन आपले मन ईश्वराला देत असतात. मग आता मन कोणाला द्यायचं, आणि आपलं मन आपण कोणाला देतो? संसार प्रपंचात देतो, म्हणजे जडाला देतो. मन चेतन आहे आणि ते आपण काय करतो? संसाराला म्हणजे जडाला देतो. तर ते म्हणून ते एकरूप होत नाही. तिथे एकरूप होण्यासाठी मन चेतनाला दिलं पाहिजे, म्हणजे भगवंताशी आपल्याला ते एकरूप करता आलं पाहिजे. जेथे मन जाईल तेथे आत्माही जाऊन मिळेल. नाथ, आमचे मन आपल्यात लीन झाले आहे. आम्ही आपल्यासाठी जिवंत आहोत. आपल्याला सोडून जाण्याची आमची मुळीच इच्छा नाही. प्रभू, मी तुमचे प्रेम समजतो, तरी पण आज तरी तुम्ही आपापल्या घरी परत जा. गोपी म्हणाल्या, आता तर आम्ही कधी जाऊ शकत नाही. प्राण गेले तरी परवा नाही. देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भाव राहो. आता प्रभू निरुत्तर झाले. त्यांनी विचारले, तुमची काय इच्छा आहे? तुमचे कसे स्वागत करू? गोपी म्हणाल्या, नाथ, केवळ आपल्या अधरामृताचे पान आम्हाला द्या. म्हणजे तुम्हाला केवळ आम्हाला तुमचा आधार द्या, की जेणेकरून आपला कधी वियोग होणार नाही. आम्हाला नित्य सहवासाचे दान पाहिजे. प्रारंभीच सांगितले गेले आहे की भागवतात समाधी भाषा प्रधान आहे, लौकिक नाही. अधरामृताचा एक विशिष्ट अर्थ आहे. पृथ्वीचे एक नाव आहे धरा. धरती इति धरा, धराया अमृतम धरामृतम, धरामृतम न भवती इति अधरामृतम. पृथ्वीला धरा म्हणतात कारण ती सर्वांचे धारण पोषण करते. पृथ्वीचे अमृत धरामृत होय. जे या पृथ्वीचे नाही ते अधरामृत होय. अधरामृताचा अर्थ आहे प्रेमामृत, ज्ञानामृत. ज्या अमृताचा कधी नाश होत नाही ते आहे प्रेमामृत किंवा ज्ञानामृत. हे नाथ, हे प्रभू, आम्हाला अशा ज्ञानामृताचे दान करा की जे मिळाले असता ईश्वराशी म्हणजे आपणाशी द्वैत भाव, वेगळेपणा न राहावा असे ज्ञान द्या, की जेणेकरून आम्ही आपल्यापासून कधीच वेगळे होणार नाही. जोवर अधरामृत, प्रेमामृत, ज्ञानामृत यांची प्राप्ती होत नाही तोवर हृदयात अग्नी धगधगत असतो. म्हणून असे ज्ञान आम्हाला द्या की जेणेकरून सर्वत्र आपलेच दर्शन आम्हाला घडेल. गोपींना सांसारिक सुखाची काही अपेक्षा नव्हती. त्या तर सर्व लौकिक सुखांचा त्याग करून आल्या होत्या. त्यांची मागणी लौकिक अमृताची, धरामृताची नव्हती, अधरामृताची, अलौकिक अमृताची होती. नाथ, आम्ही असे ज्ञानामृत इच्छितो की जेणेकरून आम्हा उभयतांचा कधी वियोग न होता सदैव ऐक्यच राहावे. आपल्यापासून दूर होतात माया पुन्हा डोक्यावर स्वार झाल्याशिवाय राहणार नाही. आपण असे ज्ञानामृत पाजा की आपल्या स्वरूपाशी नेहमी आमचे ऐक्य राहील. नित्य ऐक्याचा अनुभव आम्हाला यावा. आपला वियोगच करुणमय दुःख आहे आणि आपला संयोगच चरम सुख आहे. प्रभू म्हणाले, नित्य संयोगरूप अधरामृत देणे न देणे माझ्या इच्छेवर अवलंबून आहे. असे दान मी तुम्हाला देऊ इच्छित नाही. तुम्हाला अधरामृत न दिले तर. गोपी म्हणाल्या, प्रभू, फार आईट दाखवू नका. शेवटचा उपाय तर आमच्या हाती आहे ना. म्हणजे सामनेचा माणूस बोलायला लागला की नाही, एवढी आईट आम्हाला दाखवू नको. पण केवढा अधिकार बघा ना गोपिकांचा. एवढ्या अधिकाराने ते बोलतात की तू याशा आम्हाला आईटपणा दाखवू नको. शेवटचा उपाय तर आमच्या हाती याचा आहे. आम्ही स्वतःसाठी नव्हे तर आपली कीर्ती कलंकित होऊ नये म्हणून आपली मनधरणी करीत आहोत. आपली कीर्ती वाढावी म्हणून आम्ही आपली प्रार्थना करीत आहोत. जर आपण आम्हाला नित्य संयोग रूप अधरामृत द्याल तर आपली प्रतिष्ठा वाढेल. म्हणजे ही तुमची प्रतिष्ठा वाढण्यासाठी आम्ही करतोय. नाही तर आम्ही विराहाग्नीत आपले शरीर भस्मीभूत करून टाकू. आम्ही ऐकले आहे की अंतकाळी ज्याचे चिंतन जीव करतो त्याची प्राप्ती त्याला होत असते. शास्त्रानुसार अंतकाळी जीव ज्याचे स्मरण करीत देहत्याग करतो त्यातच तो लीन होत असतो. म्हणजे अंतकाळी जशी वासना असते तसा त्या माणसाला पुढचा जन्म मिळतो. किंवा भगवंताच्या नामस्मरणात करता करता जर तो जीव गेला तर भगवंतात विलीन होऊन जातो. मग आमच्या मनात अन्य कुणीच नाही
शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही आपले स्मरण ध्यान चिंतन करीत राहू व आपले नाव जपत प्राण त्याग करू, मग तर आपण आम्हाला मिळालंच. आम्हाला जिवंतपणी जरी आपली प्राप्ती झाली नाही तरी मरणानंतर तर होईल ना. पण लोक काय म्हणतील? ते म्हणतील की हा कृष्ण किती निष्ठुर आहे की गोपींनी विराग्नीत जळता जळता प्राणत्याग केला तरी कृष्णाने त्यांच्यावर कृपा केली नाही. म्हणजे त्या गोपिकांनी भगवंताला समजावून सांगितलं, पण भगवंताला त्या म्हटल्या, जर तू आमचं ऐकलं नाही तर शेवटचा पर्याय आमच्याकडे आहे. तुझ्या विराग्नीमध्ये आम्ही काय करू? उडी टाकून प्राणत्याग करू. पण तुझं नाव नको खराब व्हायला, कारण लोक तुला नावं ठेवतील की तुझ्यामुळे ह्यांनी अग्नीमध्ये प्राणत्याग केला, म्हणून आम्ही तुला समजावून सांगतोय. नाथा, प्राणत्याग करण्यात आम्हाला काही संकट वाटत नाही, पण आमची इच्छा आहे की आपली अपकीर्ती न व्हावी, म्हणूनच आम्ही आपली मनधरणी करीत आहोत. प्रभू, आपण सर्वव्यापी आहात, यामुळे आपले ऐके तर व्हायलाच पाहिजे. ज्ञान मार्गात प्राप्तीची प्राप्ती असते तर भक्ती मार्गात भक्तीची. पण आमची अशी इच्छा नाही की जगात आपले हास्य व्हावे. गोपींचे बोलणे ऐकून कृष्णाने पराजय मान्य केला, म्हणूनच गोपींच्या त्या वचनांचा प्रभूने जय जयकार केला. तासाम वाच्यो जयंती ही. तसा तर भगवंताचा पराजय झाला नाही व कधी होणार नाही, पण गोपींशी झालेल्या संभाषणात गोपींचा विजय झाला. हा तर जीव आणि ईश्वर यांचा संवाद आहे. जीवाची परीक्षा पाहूनच ईश्वर त्याच्यावर कृपा करतो. गोपींची सर्व तऱ्हेने परीक्षा पाहूनच श्रीकृष्णाने त्यांना अधरामृताचे म्हणजे दिव्य रसाचे अद्वैत रसांचे दान दिले. प्रभूने विचार केला की ह्या गोपींचे खरे प्रेम आहे. जर मी आज यांचा अवेर केला तर ह्या प्राणत्याग करतील. कृष्णाची खात्री झाली की गोपी शुद्ध भावाने माझ्यात समरस होण्यास आल्या आहेत, म्हणून त्याने त्यांना आपल्यात लीन करून घेतले. कृष्णाने एकाच वेळी अनेक रूपे धारण केली. जितक्या गोपी तितके कृष्ण झाले आणि प्रत्येक गोपीसोबत एक एक कृष्ण ठेवून रास क्रीडेला आरंभ केला. कृष्णाने प्रत्येक गोपीला छातीशी लावून प्रगाढ आलिंगन दिले. गोपींना शुद्ध जीवांना परमानंद प्राप्त झाला. जीव आज ईश्वरमय झाला. ते दोघे एक झाले. ह्या मिलनाने जीव व ईश्वर दोघांनाही आनंद झाला. गोपी कृष्णमय भगवंत स्वरूप झाल्या. परस्परांचे हात हातात धरून ते सर्व नाचू लागले. हे तर जीवाचे ब्रह्माशी ऐक्य घडले. याप्रमाणे अद्वैत सिद्धांताचे आचार्य शुकाचार्यांनी रासलीलेत अद्वैताचे वर्णन केले आहे. रासक्रीडेत साहित्य, संगीत आणि नृत्याचा समन्वय असतो. या रासलीलेत कामाचा लेस मात्रही संबंध नाही. देव, गंधर्व, नारद इत्यादींनी आकाशातून ही रासलीला पाहिली. पाहता पाहता ब्रह्मदेवाच्या मनात असा विचार आला की कृष्ण आणि गोपी निष्काम तर आहेतच, पण देहभान विसरून या प्रकारे परस्त्रियांबरोबर लीला करणे शास्त्र मर्यादेचा भंग नव्हे काय? कृष्ण अवतार धर्म मर्यादेसाठी आहे, स्वेच्छाचार करण्यासाठी नाही. ब्रह्मदेव रजोगुणांचे अधिष्ठाता दैवत आहे. ज्याच्या दृष्टीत रजोगुण असतो तो सर्वत्र तसेच पाहत असतो. ब्रह्मदेव साशंका झाले, म्हणजे त्यांना शंका आली. इकडे श्रीकृष्ण विचार करीत होते की त्याला मीच तर धर्म शिकवला आणि आज हा मला शिकवू पाहत आहे. ब्रह्मदेवाला हे कळत नाही की रास लीला हा धर्म नव्हे, ती धर्माचे फळ आहे. प्रभूने त्यावेळी एक चमत्कार केला. सर्व गोपींना आपले स्वरूप दिले. आता सर्वच कृष्ण दिसू लागले. म्हणजे ज्या गोपी होत्या ना त्या पण सगळ्या आता कृष्णच दिसू लागल्या. गोपी दिसतच नव्हत्या, सर्वच पितांबरधारी कृष्ण दिसत होते व एकमेकांशी रास खेळत होते. रमा रमेशो. आता ब्रह्मदेवाला कळून चुकले की हे काही स्त्री पुरुषांचे मिलन नाही. म्हणजे दुसऱ्यांदा त्याला शंका आली. पहिल्यांदा शंका आली, 1 वर्ष सगळी गायी वासरं ब्रह्मपुरीला नेऊन ठेवली तरी अजून काही त्याची जिरली नाही, आणि इथे पण परत आणि त्याने शंका खाल्लीच. श्रीकृष्ण गोपीरूप झाले आहेत व गोपी कृष्णरूप झाले आहेत. ब्रह्मदेवाने श्रीकृष्णाला प्रणाम केला. रास बिहारी लाल की जय.
स्त्रीत्व आणि पुरुषत्व या विजातीय तत्वांचे हे मिलन नव्हे, तर अंश आणि अंशीचे हे मिलन होय. म्हणजे स्त्री आणि पुरुषत्व या विजातीय तत्वांचे हे मिलन नाही, म्हणजे स्त्रीचं आणि पुरुषांचे मिलन नाही, तर अंश आणि अंशीचे हे मिलन आहे, म्हणजे जीव आणि शिवाचं हे मिलन आहे. आज गोपी कृष्णमय झाल्या, ब्रह्मरूप झाल्यानंतर जीवाचे जीव पण कुठे उरले? ब्रह्मदेवाने क्षमा मागितली. गोपींची इच्छा होती की कृष्णाने त्यांच्या शिरावर हात ठेवून त्यांना आशीर्वाद द्यावा, की जेणेकरून त्यांचा काम नष्ट होईल. ईश्वराची कृपा झाली म्हणजे लौकिक कामाचा नाश होतो. पुरुषत्व तर अभिमान आणि अहमचे सूचक आहे. ईश्वराच्या दरबारी पुरुषत्व अर्थात अभिमानाला कोणतेच स्थान नाही. जो जीव गोपी भावाने व नम्रतेने तेथे जातो त्याला तेथे प्रवेश मिळतो. नारदाला पश्चाताप वाटू लागला की पुरुष रूपात येण्याऐवजी ते स्त्री रूपात आले असते तर त्यांना रास रसाची प्राप्ती झाली असती. नारदाला वाटलं की मी जर स्त्री रूपात जर आलो असतो तर मलाही रासलीला खेळायला मिळाली असती, मलाही रासलीलेची प्राप्ती झाली असती. नारदाला काय माहित कि पुरुष तो एक पुरुषोत्तम और सब व्रज नारी है. इतक्यात राधेने नारदांचा म्लान झालेला चेहरा पाहिला. वृंदावनाची अधिष्ठात्री देवता राधिका अशी इच्छित नव्हती की वृंदावनात आलेल्या अतिथीला कोणत्याही प्रकारचे कष्ट वा दुःख सहन करण्याची पाळी यावी. तिने नारदांना त्यांच्या निराशेचे कारण विचारले. नारद म्हणाले, मला श्रीकृष्णाशी रास खेळून गोपींसारखा आनंद मिळावा अशी इच्छा आहे. राधा म्हणाली, ऋषे, आपण राधा कुंडात स्नान कराल तर आपणाला रासलीलेत प्रवेश मिळेल. तिने उपाय सांगितला राधेने की राधा कुंड म्हणून आहे, तिथे तू स्नान करून ये, मग तुला रासलीलेमध्ये प्रवेश मिळेल. राधा कुंडात स्नान करताच नारदाची नारदी झाली आणि 60 पोरे नारदाला झाली. त्यांनी विचार केला की परमात्म्याची प्राप्ती होत असेल तर स्त्री होण्यात कोणतीच अडचण असू नये. पुरुषत्वाच्या अभिमानानेच तर मला आजवर प्रभूपासून दूर ठेवले. आता तसं बघायला गेलं तर काय घालवायचं? आपल्याला अभिमान घालवायचा. पुरुषत्व, स्त्रीत्व असा जो अभिमान आहे तो घालवायचा आहे. पुरुषत्वाच्या अभिमानानेच तर मला, म्हणून नारद म्हणतात, पुरुषत्वाच्या अभिमानाने तर मला आजवर प्रभूपासून दूर ठेवले. आज पावे तो मी पुरुष आहे, कीर्तनकार आहे, याच अभिमानात मी गरकर राहिलो. गोपींनी आपले स्त्रीत्व सोडले व नारदांनी आपले पुरुषत्व. गोपींनी काय केलं? आपलं स्त्रीत्व सोडलं आणि नारदाने आपले पुरुषत्व सोडलं. सांसारिक धर्माचा त्याग करून देवाकडे जाणे हाच तर जीवाचा धर्म आहे. देहभान, पुरुषत्व, स्त्रीत्वाची भावना प्रभू मिलनास बाधक असते. असे देहभान सुटल्या वाचून जीव ईश्वराच्या जवळ जाऊ शकत नाही. अभिमानी जीव रासलीलेत प्रवेश पाहू शकत नाही. गायीप्रमाणे नम्र व गोपी बनून जा. तसे तर पुरुषत्व अहंभावाचे प्रतीक आहे व स्त्रीत्व नम्रतेचे. म्हणजे ज्याला असं वाटतं की मी पुरुष आहे, म्हणजे याचा अर्थ त्याला अहंकार निर्माण होतो की मी पुरुष आहे म्हणून. तरीही भगवंताशी ऐक्य पावण्यासाठी या दोन्ही आवरणांचा त्याग करून शुद्ध जीव बनणे आवश्यक आहे. म्हणून जर भगवंताशी आपल्याला एकरूप व्हावं असं जर वाटत असेल तर पुरुषाने आपला पुरुषत्वाचा आणि स्त्रीने आपला स्त्रीत्वाचा अहंकार घालवला पाहिजे. आपली विद्या, ज्ञान, कीर्तनकारकत्वाचा अभिमान नष्ट झाला तेव्हा नारदाला रास क्रीडेत प्रवेश मिळाला. म्हणजे नारदाला प्रवेश कधी मिळाला? त्याला असं वाटतं की माझ्याकडे एवढी विद्या आहे, माझ्याकडे ज्ञान आहे, मी कीर्तनकार आहे. हा अहंकार जेव्हा त्याने, हा अभिमान ज्या वेळेला सोडला तेव्हा त्याला रास क्रीडेमध्ये प्रवेश मिळाला. ते गोपी म्हणून रास क्रीडेत गेले. गोपी म्हणाल्या, नम्रतेला प्रभू रास क्रीडेत प्रवेश देऊन आनंद देतात. गोपी म्हणजे नम्र जीव, म्हणजेच गोपीलाच प्रभू आपलेसे करून घेतात. गोपींचे कृष्णावर प्रेम होते. गोपीचा अर्थ सांगितलेला आहे नम्र जीव, म्हणजे नम्र झाला भूता
तेने कोंडिले अनंता. गोपींचे कृष्णावतार प्रेम होते, कृष्णावर प्रेम होते. त्यांना प्रभूचा मोह नव्हता. आत्मचिंतन प्रेम उत्पन्न करीत असते. तर देहचिंतन म्हणजे आत्मचिंतन जर केलं तर त्याच्यातून काय उत्पन्न होणार? प्रेम उत्पन्न होणार. आणि देहचिंतन केलं तर काय होणार? मोह. देहचिंतनाने मोह उत्पन्न होणार. आपल्या प्रिय व्यक्तीच्या आत्म्याचे चिंतन करा, देहाचे नव्हे. प्रेमात महान धैर्याची आवश्यकता आहे. धैर्यही कसे? तर रुक्मिणीने एका पत्रात श्रीकृष्णाला लिहिलेले होते की मला कितीही जन्म घ्यावे लागले तरी घेईन, पण वरीन तर तुम्हालाच. श्रीमद भागवत तर श्री गोवर्धन नाथांचे वाड्मयीन स्वरूप आहे. जोवर नामाशी संबंध जडत नाही तोवर नामी प्रभूशी संबंध कसा येईल? भागवत परमात्म्याचे प्रत्यक्ष नाम स्वरूप आहे. ते वाचकांचा वा श्रोत्यांचा भगवंताशी संबंध जोडते. दशम स्कंद तर भागवताचे हृदय आहे. मानवी जीवनाचे अंतिम लक्ष आहे रासलीला. भगवत प्राप्ती झाल्याशिवाय जीवाला शांती मिळत नसते. जीवाचे ईश्वराशी ऐक्य होते न होते तोच जीव मुक्त होत असतो. म्हणजे जीवाचे ईश्वराशी ऐक्य होते न होते तोच जीव मुक्त होत असतो. जर तुम्ही देवाशी मैत्री जोडाल तर देवही तुम्हाला सुदाम्याप्रमाणे भगवान बनविल. हा जीव जर काही साधनाच करीत नाही तर मग त्याला अनुभव तो कसा येईल? एखाद्या जीवाने काही साधनाच करायचे नाही आणि म्हणतो की मला देव मिळाला पाहिजे, मला देवाची भेट झाली पाहिजे, तर साधनच जर काहीच केलं नाही तर त्याच्याने देवाची भेट होणार नाही. केवळ चित्तशुद्धीसाठी सत्कर्म करायचे असते. सत्कर्म करण्याला विशेष मुहूर्ताची आवश्यकता नाही. याच क्षणापासून सत्कर्माला आरंभ करा. गप्पा मारण्यात, चर्चा करण्यात वेळ गमावू नका. विचार विनिमयात वेळ खर्च झाला तर आचारासाठी वेळ कुठून आणाल? आजपर्यंत रुपये पैशांच्या मागे धावत राहिलात, आता तरी देवाच्या मागे धावून पहा. आजच्या अशांतीचे हेच कारण आहे की जीव ईश्वराला विसरला. मनुष्य राजा बनो वा स्वर्गाचा देव बनो, राजा असो वा रंक असो, विद्वान असो वा मूर्ख, त्याला शांती मिळत नसते. जीव ईश्वराशी मिळाला म्हणजेच त्याला शांती प्राप्त होत असते. भगवंत तर स्वयं आनंद स्वरूप आहे. आपल्या स्वतःसाठी नव्हे तर गोपींना आनंदाचे दान देण्यासाठी देवाने रासक्रीडेचे आयोजन केले होते. गोपींना परमानंद मिळाला. जीव व ईश्वर यांचे ऐक्य घडले. परमेश्वरात लीन झाल्यानंतर ही साधना तर करावीच लागेल. साधना करता करता कित्येक सिद्धींची प्राप्ती झाली. इतकेच नव्हे तर भगवंत मिळाला तरी साधना सोडू नये. जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत मनाचा विश्वास धरू नये. जप व सेवा बंद करण्याची आज्ञा प्रत्यक्ष भगवंताने जरी केली तरी देवाला सांगा की नाथ, आपल्या सर्व आज्ञांचे पालन मी करीन, पण जप आणि भक्ती मात्र मी सोडणार नाही. कारण ते कधी एखाद्या वेळेला आपण त्याच्यापासून आपल्याला बाजूला करीन आपलं मन त्या भक्ती जपापासून, ते सांगता येणार नाही. म्हणून जाणते न गुरु भजीजे, म्हणून जाणतो न गुरु भजीजे. म्हणजे तुम्ही जरी जाणत्यानो तुम्हाला सुद्धा, जरी तुम्हाला जप झाला असेल, जरी तुम्हाला अनुग्रह झाला असेल, जरी तुम्हाला ते ज्ञान प्राप्त झालं असेल, तरी पण तुम्हाला, म्हणून जाणत्यानो, जरी जाणते तुम्ही असाल तरी पण तुम्हाला काय करावं लागणार? भक्ती ही करावीच लागणार. जीवनात सेवेची समाप्तीच नसते. शेवटच्या श्वासापर्यंत सेवा करावीच लागेल. शेवटपर्यंत नियमितपणे जप, सेवा, कीर्तन करीत राहा. थोडीशी ही साधना सिद्ध झाली तरी साधकाच्या सिद्धी प्राप्त होत असते. त्याचे बोल खरे होऊ लागतात. सिद्धीसोबतच प्रसिद्धी होऊ लागते व त्याचे भोवती लोकांची गर्दी जमू लागते. असे झाले म्हणजे गर्व, अभिमान येत असतो व अभिमानामुळे पतन होत असते. साधू संतांना चापलुसी करून त्यांचे शिष्य कित्येक वेळा बिघडवितात. अहमपणामुळे साधना उपेक्षित होते. तेव्हा साधू असा विचार करीत असतो की भक्ती होत राहील पण फावल्या वेळी. सध्या तर मला सेवकांच्या सेवेचा लाभ घेऊ द्या. मी तर सिद्धच आहे. मी मनानेच भक्ती करून घेईन. पण हा विचार योग्य नाही. तुकाराम महाराज म्हणतात, आधी केला सत्संग, तुका झाला पांडुरंग.
त्याचे भजन राहीना आणि मूळ स्वभाव जाईना. माझ्या पांडुरंगाने मला आपलेसे करून घेतले, त्याचे बदल प्रेम वाढत आहे. आम्ही दोघेही एकच आहोत, पण भजन करण्याची सवय मात्र सुटत नाही. ईश्वर दर्शन झाल्यावरही जप, सेवा, ध्यान इत्यादी साधने सोडू नयेत, नाहीतर माया घेरून घेईल. म्हणजे माया कधी आपल्याला घेरील हे सांगता येणार नाही. कित्येक लोक साध्य प्राप्त झाल्यावर साधनेची उपेक्षा करू लागतात, म्हणजे साधनेकडे बघत नाहीत. पण हे ठीक नव्हे. साधनेत शिथिलता येतात, मन गडबड करू लागत असते. बलवान हत्तीलाही अंकुशाची जरुरी असते. मनाचीही तशीच आहे. त्याला ताब्यात ठेवण्याचे साधन आहे भजन. म्हणजे मन कधी आपल्याला परत बिघडवेल हे सांगता येणार नाही. म्हणून साधन हे कधी सोडू नये. भक्तीत दैन्य भावाची आवश्यकता आहे. चमत्काराला नमस्कार करणारे तर पुष्कळच आहेत. तुम्ही तर चमत्काराशिवाय नमस्कार करायचा आहे. तीच तर भक्ती होय. भक्ती श्रद्धा असेल तरच अनुभव येईल व ज्ञानही मिळेल, आणि असे झाले तर भक्ती दृढ होईल. गोपींना अभिमान निर्माण झाला. त्या म्हणाल्या, आम्ही सर्व विषयांचा त्याग करून कृष्णा तुझ्याजवळ आलो. गोपींमध्ये अभिमान कुठून आला? अरे तो तर त्यांच्या मनात सूक्ष्म रूपाने लपला होता. माणूस समजतो की तो शुद्ध झाला. माणसाला काय वाटतं, मी आता गुरु केला, मी ज्ञान घेतलं, मी साधना केली, मला काय आता, मी काय आता सिद्ध झालो, असा माणूस समजतो. पण सर्व दृष्टीने शुद्ध होणे कठीण कर्म आहे. जरी त्याला असं वाटत असलं मी शुद्ध झालो, तरी सर्व दृष्टीने शुद्ध होणे कठीण कर्म आहे. साधकाला तर फार सावध राहावे लागते. जगात त्याचा सन्मान केला जातो, त्यामुळे तो अभिमानी बनण्याचा फार संभव असतो. कृष्णाने गोपींना मान दिला व अभिमानाने त्यांना घेरले. गोपींना वाटत होते की कृष्ण जर आमच्यावर आसक्त होते, पण आसक्त नसल्याचा देखावा करीत होते. गोपींमध्ये ह्या लौकिक भाव अभिमानाने जागतात. श्रीकृष्ण अदृश्य झाले. ज्या वेळेला गोपींना अभिमान झाला, त्यावेळेला भगवंत काय झाले? अदृश्य झाले. तसंच जर आपल्याला सुद्धा जर अभिमान झाला तर भगवंत आपल्यापासून काय होतील? दूर जातील. परत गोपींना वाटत होते की कृष्ण तर आमच्यावर आसक्त होते, पण आसक्त नसल्याचा देखावा करीत होते. गोपींमध्ये हा लौकिक भाव अभिमानाने जागतात. श्रीकृष्ण अदृश्य झाले. भगवंताच्या अंतर्धान होण्याचा अर्थ काय आहे? तसा तर भगवान सर्वत्र सर्वव्यापी आहे, तो अदृश्य तर होऊ शकत नाही. तेव्हा अंतर्धान होण्याचा अर्थ हा आहे की जीवाच्या डोळ्यावर अभिमानाचा पडदा येऊन त्यामुळे भगवंताचे रूप न दिसणे. म्हणजे भगवंत सगळे जेथे जातो तेथे माझ्या संगाती सर्वव्यापक भगवंत आहे. मग आपल्याला का दिसत नाही? तर आपल्यावरती अभिमानाचा पडदा येतो म्हणून भगवंत दिसत नाही. भगवंत नाही असं नाही, भगवंत कुठं जात नाही. आपल्या डोळ्यावरती अभिमानाचा आडवा पडदा येतो, त्यामुळे समोरची वस्तू आपल्याला दिसत नाही. गोपी म्हणजे जीव अभिमानाने फुगून गेल्यामुळे श्रीकृष्ण अदृश्य झाले. व्रजवासियांचा असा एक समज आहे की कृष्णाने पितांबराच्या पदराचा घुंगूट करून आपले तोंड झाकून घेतले होते, त्यामुळे गोपी भ्रमात फसल्या व त्यांना वाटले की ही एक सखीच आहे. परमात्मा जर सर्वव्यापक आहे, गोपी त्याला बाहेर शोधू लागल्या, रासक्रीडेच्या मंडळीत नव्हे. भगवंताला तर आपल्या हृदयातच शोधायचे असते. जीवाला अज्ञानामुळे काही सुचतच नाही. एकदा 10 पंडित विद्याभ्यासासाठी निघाले. रस्त्यात त्यांना एक नदी पार करावी लागली. पैल तीरावर पोहोचल्यावर त्यातील एका पंडिताला वाटले की त्यांच्यापैकी एक बुडाला असावा किंवा पैल तीरावर राहिला असावा. त्याने मोजून पाहिले असता ते 9च भरले. सर्वांनी पाळीपाळीने मोजून पाहिले तरी ते 9च भरले. याचे कारण असे होते की मोजणारा स्वतःला मोजण्याचे विसरून जात होता. आता त्यांचा पक्का समज झाला की एक जण वाहून गेला. सर्व रडू लागले. तेथून एक महात्मा जात होते. त्यांनी त्या पंडितांना रडण्याचे कारण विचारले. पंडितांनी सांगितल्यानंतर महात्म्यांनी मोजून दाखवले की ते 10चे 10च आहेत. अज्ञानामुळे जीवाला स्वतःचा विसर पडला होता. ज्ञानाने सत्यस्थिती दाखवली. अज्ञानामुळे जे नाही ते दिसत असते व जे असते ते दिसत नसते. परमेश्वराचा साक्षात्कार झाल्यानंतरही सावधान राहावे. कित्येक वेळा ज्ञानी सुद्धा साक्षात्कार झाल्यावरही आपल्यावर नियंत्रण ठेवू शकत नाहीत, कारण की
सिद्धी प्रसिद्धी देते व प्रसिद्धीमुळे अभिमान चढतो, म्हणजे अभिमानाचा काय होतो, पडदा येतो, म्हणून तो भगवंताला विसरतो. असे झाले म्हणजे साधना सुटून त्याने जाते आणि परिणामता जीव ईश्वरापासून विन्मुख होतो. परमेश्वराची अनुभूती झाल्यावरही जर साधकाने साधना सोडून दिली तर त्याचे पतनच होते. म्हणून पुंडलिकाचे चरित्र पाहूया. ते आपण पुंडलिकाचे चरित्र उद्या पाहू. पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. सच्चिदानंद श्रीपाद भगवान की जय. सच्चिदानंद रामदास भगवान की जय. अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय. बोलो रे भाई सब संत.